Good morning, good morning. Yes, good morning everyone. आज चेअर सूर्यनमस्काराचा आपलं सेशन आहे तो त्यासाठी तुम्हाला चेअर लागणार आहे डेफिनेटली आणि ज्यांनाही चेअर सूर्यनमस्काराचं सेशन ॲक्च्युली आपण ज्या लोकांसाठी करतो की नॉर्मल सूर्यनमस्कार रुटीनचे सूर्यनमस्कार आहेत ते ज्यांना जमत नाही नी पेन आहे फॉरवर्ड बेंडिंगला बऱ्यापैकी त्रास असेल आणि जे नॉर्मल सूर्यनमस्कारासाठी जे आपलं पूर्ण खाली जाऊन आपल्याला जे स्टेप्स आहेत ते ज्यांना ज्यांना जमत नाही तर त्यासाठी आपण चेअर सूर्यनमस्कार सेशन करतो. पण जसं रेग्युलरली आपण हे सेशन केलंय सगळ्यांनाच ह्याचा खूप फायदा झालेला आहे. त्यामुळे चेअर सूर्यनमस्काराचं सेशन हे आपण दर आपले जे महिन्याचे सेशन्स असतात त्याच्यामध्ये करतो, राईट? चेअर सूर्यनमस्कार फ्रँकली असे जसं मी मगाशी म्हणाले की ज्यांना लिमिटेशन असतं की नी मध्ये वगैरे तर त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे होतं काय की जेव्हा आपण चेअर सूर्यनमस्कार करणार आहोत लोअर बॉडीला फार आपल्या आपण काही चॅलेंज करत नाही आहोत कारण आपण खुर्चीवर बसून या स्टेप्स करतो. पण तुमच्या स्पाईनवर तुमच्या अप्पर बॉडीवर बऱ्यापैकी याने ताण येतोय, बऱ्यापैकी स्ट्रेचिंग होतं, फ्लेक्सिबिलिटी याने वाढते आणि मेन स्पाईनच्या मुवमेंट आहेत या नक्कीच तुमच्या इम्प्रूव्ह होणार आहेत. ठीक आहे. सो मी आधी एक्सप्लेन करेन तुम्हाला कशा करायच्या आहेत आणि त्यानंतर मग आपण त्या स्टेप्स करणार आहोत. 2 सेट करणार आहोत आपण आज चेअर सूर्यनमस्काराचे. त्याच्यातला पहिला सेट असतो तो आपला स्लो असतो की प्रत्येक स्टेप आहे ते आपण बऱ्यापैकी होल्ड करतो आणि त्यानंतर आपण आपले म्हणजे तो कंप्लीट सेट आहे 12 ह्याचा 12 रिपिटेशनचा एक सेट तसा आणि दुसऱ्या सेटमध्ये आपण ते रिपिटेशन्स आहेत ते फास्ट करतो. सो याने होतं काय तर आपले स्टॅटिक स्ट्रेंथ आणि आपली डायनॅमिक स्ट्रेंथ. स्टॅटिक स्ट्रेंथ म्हणजे होल्ड करायची आपली स्ट्रेंथ आणि डायनॅमिक स्ट्रेंथ म्हणजे एका पोस्चर टू अनदर पोस्चर जे आपण फास्ट मुव्हिंग करणार आहोत तो चेंज आहे. ती जी स्ट्रेंथ आहे आपल्या बॉडीची स्पाईनची ती यामध्ये वाढणार आहे. ठीक आहे. सो खुर्ची आपल्याला लागणार आहे पण आधी आपण वॉर्मअप करून घेऊ आणि त्यानंतर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. ओके, चलो लेट्स स्टार्ट. आय गेस माझा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे. सो एकदा चॅटमध्ये लाऊड अँड क्लिअर हे करा, टाईप करा सो दॅट मला कळेल की व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही क्लिअर आहे सो दॅट वी कॅन स्टार्ट विथ द सेशन. येस, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. खूप मस्त. सगळेजण ऑन टाइम येतात विच इज व्हेरी ॲप्रिशिएबल. खूप मस्त. सगळ्यांनी ऍक्च्युली स्वतःला पहिलं थम्सअप द्या. स्वतःला आधी ॲप्रिशिएट करा की तुम्ही एफर्ट्स घेताय स्वतःसाठी. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. चलो, सो वी विल स्टार्ट विथ अ वॉर्म अप फर्स्ट अँड देन आपण चेअर सूर्यनमस्कार करूया. टेक युअर पोझिशन्स. ओके, starting with the neck, sideways. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. खाली आणि वर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Sideways. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Shoulder rotation. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Hands open. 1, 2, 3,
4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. पायात अंतर घ्यायचं आहे. हात असे ट्रंक रोटेशन स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. त्यानंतर थोडंसं वाढवायचं आहे. साइड बेंडिंग स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Very good. Forward bending. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Path length coming. Keep rotation. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Opposite. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Marching. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Time घुमवायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. पाय पुढे मागे. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. पाय बाहेर. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Other side. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Paय बाहेर. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Ankle rotation. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Other side. 1, 2, 3, 4, 5, 6,
7, 8, 9, 10. Okay, other leg. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Opposite. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very nice. Okay. So आता खुर्ची घेऊया आणि त्यानंतर आपण सेशन करणार आहोत. तर खुर्ची अशा ठिकाणी ठेवा किंवा अशी ठेवा की तुम्ही जेव्हा मुवमेंट करणार आहात तेव्हा ती कुठेही इम्बॅलन्स होणार नाही. सो खाली मॅट घातली तरी चालेल, म्हणजे ती खुर्ची आहे ती सरकणार नाही. भिंतीला लागून हवं तर ठेवा, सो दॅट तुमचे जे सपोर्ट आहे खुर्चीला तो मिळेल. खुर्ची भक्कम घ्या, प्लॅस्टिकची वगैरे घेऊ नका, कारण मुवमेंट करताना ती कुठेही ती इम्बॅलन्स होऊन किंवा ब्रेक नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो मी खुर्ची घेते, तुम्ही सगळ्यांनी खुर्ची घ्यायची आहे. ओके. ठीक आहे. सो आधी मी तुम्हाला स्टेप्स आहेत त्या समजावते कोणत्या कोणत्या आहेत त्या. सो जशा 12 स्टेप्स असतात आपल्या रुटीन सूर्यनमस्काराच्या, तशा इथे पण 12 स्टेप्स आहेत. फक्त इथे आपण काय करतोय की आपले फक्त ही अप्पर बॉडी आहे त्याच्या मुवमेंट जास्त आहेत, लोअर बॉडीच्या यामध्ये मुवमेंट नाहीये. लोअर बॉडी फिक्स राहणार आहे. त्यामुळे तुमचे पाय आहेत ते पुढे टेकलेले पाहिजे. पाय हँड ठेवू नका. ज्यांना वाटतं की चेअरवर नाही जमत तर बेडवर बसून केलं तरीही चालेल, पण बेडवर नाही. जसं की मी मगाशी म्हणाले तुमचे पाय आहेत ते खाली व्यवस्थित टेकलेले पाहिजे तुमचे. ठीक आहे. नेक्स्ट इज 12 स्टेप्स पैकी फर्स्ट 3 स्टेप्स जे असतात ते 1 नमस्कार, 2 ला तुम्ही मागे जाणार, 3 ला पूर्ण तुमचं फॉरवर्ड बेंडिंग आहे. ठीक आहे. सो यामध्ये अगेन ज्यांना जितकं जमतं, कोणाला बॅक पेन वगैरे असेल, पूर्ण जमत नाहीये, तर तुम्हाला जर एवढं जमतंय तर तेवढं केलं तरीही चालेल. हळूहळू इनफॅक्ट विथ प्रॅक्टिस तुमची ती फ्लेक्झिबिलिटी वाढत जाणार आहे, जास्त पुढे तुम्हाला जमू शकेल. ठीक आहे. सो 3 मध्ये आपण असे पूर्ण खाली गेलोय. 4 मध्ये एक पाय आपला असा पूर्ण जवळ घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. आणि मान वर असणार. 5 मध्ये फक्त मान आहे ते आपल्याला अशी लावायची गुडघ्याच्या डायरेक्शन. ठीक आहे. त्यानंतर 6 ला परत आपण खाली जातो आणि 7 ला फक्त मान वर. पोझिशन हीच राहणार आहे, मान वर. त्यानंतर हे झालं 7. मग दुसरा पाय आपला वर येणार. 8 असा चेस्टच्या जवळ, त्यामध्ये पण मान आपली वर असणार. देन 9. ओके. देन डाऊन 10 अगेन पूर्ण खाली. 11 पूर्ण वर, हात असा घ्यायचाय, बॅक आर्च अँड देन बॅक 12. ओके. सो आपले फर्स्ट 3 स्टेप्स 1, 2, 3 मध्ये नमस्कार, बॅक आर्च आणि मग पूर्ण डाऊन, या 3 स्टेप्स झाल्या. सेम अपोजिट मध्ये 10, 11, 12 येतात की डाऊन, बॅक आर्च आणि नमस्कार. ठीक आहे. 4 आणि 8 ला आपला पाय असा असतो आणि मान वर असते. 4 आणि 8. 5 आणि 9 ला फक्त मान आपल्याला अशी खाली घ्यायची. ह्याच्यामध्ये तुमच्या स्पाइनवर व्यवस्थित मानेपासून ताण येणार आहे. ओके. अँड देन 6 ला परत खाली आणि 7 ला फक्त मान वर. ठीक आहे. हळूहळू जसं जसं करत जाल तसं तुम्हाला लक्षात येईल हे स्टेप्स इझी आहेत, फक्त फोकस राहायचं आहे. फर्स्ट सेट मध्ये आपण प्रत्येक पोझिशन आहे की 5 to 10 काउंट्स आपल्याला होल्ड करायचे आहे. त्यामुळे त्या पोझिशन मध्ये ज्या ज्या मसल्सवर ताण येतो तिथे फोकस ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. ब्रीदिंग कोणत्याही पोझिशन मध्ये होल्ड ठेवू नका, नॉर्मल ब्रीदिंग ठेवा. तर यामध्ये तुम्ही श्वास होल्ड केला तर तुमचं ॲब्डोमिनल प्रेशर वाढणार आहे आणि तुम्हाला ते पोस्चर होल्ड करायला डिफिकल्टी होणार. ठीक आहे. सो यामध्ये नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की विथ हे करावं की विथ पोझिशन्स तुम्ही इनहेल एक्झेल करावं, तर जिथेही तुमची चेस्ट ओपन होते तिथे सगळीकडे तुम्ही इनहेल करायचं आहे आणि जिथे आपलं फॉरवर्ड बेंडिंग आहे तिथे तुम्हाला एक्झेल करायचं आहे. ठीक आहे. चलो लेट्स स्टार्ट.
रुद्राय नमः. 1 back, 2 होल्ड करायचंय, slowly down, 3 hold, 4 एक पाय वर, neck up, 5 neck down, 6 complete down, 7 neck up, 8 other leg up, 9 neck down, 10 complete down, 11 up, and back, 12. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या? लेट्स डू इट. ओम रवये नमः. 1 2 complete down, 3 पूर्ण फोकस स्वतःवर, 4 one leg up, 5 neck down, 6 complete down, 7 neck up, 8 other leg up, 9 neck down, 10 complete down, 11 complete up, and back, 12. Very good. Om Suryaya Namaha. 1 2 3 down, slowly, 4 one leg up, 5 neck down, 6 complete down, 7 neck up, 8 other leg up, 9 down, neck down, 10 complete down, 11, and back, 12.
Very good. Om Bhanave Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. सो आता प्रत्येक स्टेप मध्ये फक्त स्वतःवर फोकस करायचा, येणाऱ्या प्रत्येक मसल्सवर जो स्ट्रेच होतो त्याच्यावर फोकस करायचा आहे, आपल्या ब्रिदिंगवर फोकस करायचा आहे. ओके, सगळ्या स्टेप्स तुमच्या लक्षात आल्या असेल, स्पीड तुमच्या लक्षात आला असेल, तर शांतपणे आपण प्रेझेंट मोमेंट मध्ये राहायचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर फोकस करणार, स्वतःच्या पोझिशन्सवर, स्ट्रेचवर, ब्रिदिंगवर फोकस करणार, जास्तीत जास्त तुम्ही प्रेझेंट मोमेंट मध्ये राहणार आहात. ठीक आहे, चलो. ओम खगाय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Very good. Om Pushme Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,
10, 11, and back, 12. Very good. Om Hiranyagarbhaya Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, and 12. Very good. 5 more repetition. Om Marijay Namaha. 1. Purna focus. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11. And 12. Very good. Om Adityaya Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Very good.
ओम सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and back 12. Very good. 2 more repetitions. Om Arkaya Namaha. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and back 12. Very good. Last repetition of this side. Om Bhaskaraya Namaha. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and back 12. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. सो आपला एक सेट आहे तो इथे कम्प्लीट झालाय, जो आपण स्टॅटिक स्ट्रेंथ म्हणजे प्रत्येक पोस्चर होल्ड करायचा आपण जी प्रॅक्टिस केली होती, राईट. नेक्स्ट सेट मध्ये आता आपण जो सेम आपले रिपिटेशन असणार आहे, स्टेप सेम असणार आहे, फक्त स्पीड आहे तो जास्त असणार आहे. आपण कुठेही होल्ड करणार नाही. त्यामुळे वन पोझिशन टू अनदर पोझिशन आपण फटाफट शिफ्ट करणार आहोत. यामध्ये ब्रीदिंग अगेन, जिथे पण तुमचं ओपन वाले चेस्ट ओपन वाले सगळ्या स्टेप्स आहेत तेव्हा ब्रीथ इन करायचंय. जिथे तुमचं फॉरवर्ड बेंडिंग आहे तिथे ब्रीथ आउट करायचं आहे. ओके. सगळ्या पोझिशन मोस्ट ऑफ द अशाच आहेत की ऑल्टरनेट आहेत. त्यामुळे तुम्ही ब्रीदिंग एकदा तुम्ही इथे स्टार्ट केलं की तुम्ही इथे ब्रीथ इन ब्रीथ आउट करायचं अँड देन सेकंड स्टेपला ब्रीथ इन, नेक्स्ट स्टेपला ब्रीथ आउट, असं करत करत गेलात तर ते ऑल्टरनेट बरोबर तुमचं फिक्स होतं. ब्रीथ इन ब्रीथ आउट. स्वतःवर फोकस करायचा आहे.
आणि प्रत्येक मसल जिथे जिथे ताण येतो आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. राईट. सगळ्यांना लक्षात आलं असेल की स्पाईनवर खूप छान ताण येतो. अगदी नेक मसल्स, आपले फ्रंट मसल्स म्हणा, आपले बॅक मसल्स, इकडे जिथे आपण फॉरवर्ड आपण बेंड होतो तेव्हा आपल्या लोअर बॅकला जो स्ट्रेच येतो याने तुमची फ्लेक्झिबिलिटी आहे ही खूप छान वाढणार आहे. ठीक आहे. आणि आताच्या सेटमध्ये तुमची स्पाईनची मोबिलिटी आहे ती छान वाढणार आहे. ठीक आहे. सो आता नेक्स्ट सेट आहे तो थोडा फास्ट असणार आहे. कोणतेही तुम्ही पोश्चर आहे ते होल्ड नाही करायचे. पण ज्यांनाही त्रास वाटतोय त्यांना वाटते की नाही ही आपल्याला जास्त जमणार नाही फास्ट, एकदम फास्ट नसणार आहे पण वन पोस्चर टू अनदर पोस्चर आपण लगेच लगेच शिफ्ट करणार आहोत. सो ट्राय करायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी ते कम्प्लीट करायला. ज्यांना वाटेल की एवढं मला नाही जमणार तर तुम्ही आधीच्या स्पीडने कमी रिपिटेशन केले तरीही चालणार आहे. ठीक आहे. चलो लेट्स स्टार्ट. टेक युअर पोझिशन. ओम मित्राय नमः. 1 2 3 down, 4 up, neck down, 5, complete down, 6, neck up, 7, another leg up, 8, neck down, 9, complete down, 10, up, 11, and back, 12. ओके. थोडा आपला स्पीड हा असा असणार आहे. तुम्ही जर फोकस ठेवला, स्टेप्स तुमच्या लक्षात असेल तर सगळं तुम्हाला जमणार आहे. ओके. सो फोकस राहायचा आहे, स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत. सगळ्यांना आता आपण स्लोली प्रॅक्टिस केल्यामुळे नक्कीच तुम्हाला लक्षात आले असतील स्टेप्स. ठीक आहे. ओम रवये नमः. 1 2 down, 3, one leg up, 4, neck down, 5, complete down, 6, neck up, 7, another leg up, 8, neck down, 9, complete down, 10, up, 11, and back, 12. Very good. Om Suryaya Namaha. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and back 12. Very good. Om Bhanave Namaha. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and back 12. Very good. Om Bhagaya Namaha. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and back 12. Very good. Om Pushne Namaha. 1 2
3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, and back 12. Very good. Om Hiranyagarbhaya Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, and back 12. Very good. Om Manjay Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, and back 12. Very nice. Om Adityaya Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, and back 12. Very good. Om Savitre Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, and back 12. Two more repetitions. Om Arkaya Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, and back 12. Very good. Last, Om Bhaskaraya Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10,
11 and last 12. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, खूप मस्त. मला कमेंट्स मध्ये कळवायचं की कोणाकोणाला या स्पीडने हे जे आपण दोन्ही सेट केले आहेत ते जमले. सो आता आपण गायत्री मंत्राचं उच्चारण करणार आहोत आणि 3 वेळा आपण ओमचं उच्चारण करणार आहोत. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. डीप ब्रीदिंग and out. Deep breathe in and out. One more time. Deep breathe in and out. नमस्कार करू शकता किंवा तुमची योग मुद्रा घेऊ शकता. गायत्री मंत्राचं उच्चारण करणार आहोत आपण आता. स्टार्ट. ओम भूर्भुवस्वहा. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गोः देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. डोळे बंद. 3 वेळा ओमचं उच्चारण करणार आहोत आपण. डीप ब्रीथ इन and start. Deep breathe in and start. Last one. Deep breathe in and start. Relax. दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आणि डोळ्यावरून चेहऱ्यावरनं फिरवायचे. व्हेरी गुड, खूप मस्त. सगळ्यांना जाणवलं असेल की सुरुवातीला जेव्हा तुम्ही रिपिटेशन्स केले तेव्हा जो स्टिफनेस होता तो ऍज आपले सगळे रिपिटेशन्स वाढत गेले आणि शेवटला तर एकदम छान तुम्हाला ते फॉरवर्ड बेंडिंग म्हणा, नेक स्ट्रेच आहे ते एकदम छान जाणवले असतील. फ्लेक्झिबिलिटी वाढत जाते, स्टिफनेस तुमचा कमी होतो जेव्हा तुम्ही हे कन्सिस्टंटली करता. सो आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे या सेशन मध्ये मला जॉईन झाला. मेडिटेशनची वेळ झाली आहे. 1 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊ. पाणी पिऊन घ्या, तुमची मेडिटेशनची जागा घ्या, आय बँड घ्या आणि आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. थँक्यू. मेडिटेशनला रेडी झाल्यावर आर टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये. आज आपलं सेल्फ लव्हचं मेडिटेशन आहे. सेल्फ लव्ह म्हणजे आपण फॅमिली म्हणा, आपले फॅमिली मेंबर्स असतात, फ्रेंड्स असतात, आपले कलिग्स असतात, आपलं करिअर आहे, अगदी आपल्या गार्डन मधली झाडं आहेत, बऱ्याच अशा गोष्टी आहेत आपल्या घरामध्ये ज्यांच्याशी आपली अटॅचमेंट असते, आपलं प्रेम असतं. त्यांच्यासाठी जेव्हा आपण काही करायचं असेल तेव्हा आपण मागचा पुढचा विचार करत नाही आणि बऱ्याच वेळी या प्रोसेसमध्ये आपण स्वतःला बरंच नेग्लेक्ट करतो आणि मग आपल्याला ड्रेन वाटायला लागतं. तुम्हाला स्वतःला हे जाणवत असेल का की बघा आपण जेव्हा एखाद्या ग्लासमध्ये पाणी भरतो आणि आपण ते पाणी प्यायला लागतो, हळूहळू तो ग्लास रिकामा होतो आणि जर आपल्याला परत पाणी प्यायचं असेल त्याच ग्लासमधनं तर आधी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी हे भरावं लागतं, राईट? आपल्या मनाचं म्हणा, आपल्या बॉडीचंही तसंच असतं. आपली रोज एनर्जी आपण यूज करत असतो. मग ती लव्ह एनर्जी असो किंवा तुम्ही कुठेही तुमचा फोकस असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल, तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल,
इन द फॉर्म ऑफ एनर्जी ती नेहमी आपण यूज करत जातो आणि रोज आपल्याला ते एनर्जाइज करणं खूप गरजेचं असतं. आणि अशा वेळी जेव्हा आपण ड्रेन होत असू म्हणजे आपण आपली एनर्जी देतो आहोत पण आपली ती रिचार्ज होत नाहीये. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जेवढं लोकांना देतो आहोत तेवढं तुम्हाला मिळत नाही. कारण आपण लोकांकडनं एक्सपेक्ट करतो आणि आपल्याला असं वाटतं, की जोपर्यंत समोरचा आपल्याला ॲप्रिशिएट करत नाही, आपल्याला आपण ते व्हॅलिडेट होत नाही आपल्याला, की आपण चांगले आहोत. जोपर्यंत समोरचा आपल्याला म्हणत नाही, की आपण चांगले आहोत, तोपर्यंत आपल्याला जाणवत नाही, की आपण चांगले आहोत. पण मग हे तुमचं सेल्फ लव्ह नाहीये. समोरचा माणूस तुम्हाला देतोय, नाही देतोय, समोरच्याकडनं तुम्हाला ॲप्रिशिएशन येतंय, नाही येतंय. तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट करणं, स्वतःवर प्रेम करणं हे खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा लोकांकडनं फक्त एक्सपेक्ट करत राहतो, तिथेही आपली एनर्जी खूप जाते. त्यामुळे जेव्हा स्वतः आपण पहिलं स्वतःवर प्रेम करतो, आपली एनर्जी रोज वाढत जाते. आणि जेवढं आपण लोकांना देऊ अनकंडिशनली, तेवढं आपल्याकडेही रिटेन राहते, आपल्याकडे ती परत येते. कारण आपण एक्सपेक्टच करत नाही. त्यामुळे तिथे आपली एनर्जीच जात नाहीये. ठीक आहे? त्यामुळे सेल्फ लव्हचं सगळ्यात पहिलं एक आपण जर एक्झाम्पल म्हणालं, की तुम्ही स्वतःला एक सकाळचा जो वेळ देत आहात, हेही एक सेल्फ लव्हचंच आहे. तुम्ही स्वतःसाठी तो 1 तास काढत आहात, ज्यामध्ये तुम्ही फिजिकली स्वतःला चार्ज करताय, तुम्ही इमोशनली, मेंटली स्वतःला चार्ज करताय आणि त्यामुळे तुमचा दिवस आहे तो इतका छान एनर्जाइज जातो, की तुमचे सगळे टास्क आहेत ते कंप्लीट झाले, तरीही तुमच्याकडे ती एनर्जी आहे ती राहते, राइट? सो कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही ॲक्चुअली सेल्फ लव्हची एक स्टेप आहे ती डेफिनेटली घेतली आहे, की तुम्ही स्वतःला तो वेळ देत आहात, राइट? सो सेल्फ लव्ह मध्ये आपण काय करतो तर स्वतःच्या गरजांची काळजी घेणे. मग ती इमोशनल असो, मेंटल असो, फिजिकल असो. ठीक आहे? बऱ्याच वेळेला आपण इतरांना संतुष्ट करण्यासाठी आपल्या मनातील काही गोष्टींचा त्याग करतो, म्हणजे सॅक्रिफायसेस करतो. हे न करता म्हणजे असं नाहीये की आपण लोकांसाठी काही करायचं नाही किंवा सेल्फिश व्हायचं. आपण लोकांसाठीही करायचं, स्वतःसाठीही करायचं. आणि जेव्हा आपण स्वतःसाठी स्टँड घेतो, आपण स्वतःला वेळ काढतो, आपण स्वतःला प्रायोरिटी ठेवतो, तेव्हा आपण लोकांकडनं एक्सपेक्ट करणं बंद करतो आणि आपला जो ऑरा आहे तो अजून स्ट्रॉंग व्हायला लागतो. राइट? तुम्ही आतून तुमची जी एनर्जी आहे ती यायला लागते आणि तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतो. तुमचे वाइब्स आहेत ते पॉझिटिव्ह होतात. एक तुमचा ऑरा आहे तो इतका स्ट्रॉंग होतो, की समोरची बाहेरची निगेटिव्हिटी पण तुमच्याकडे येत नाही. त्यामुळे सेल्फ ॲक्सेप्टन्स यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपण स्वतःला खूप निगेटिव्ह कमेंट्स करतो. तसं आपल्याला करायचं नाही. नेहमी स्वतःबद्दल तुम्ही पॉझिटिव्हच बोललं पाहिजे. ठीक आहे? सो आता बरेच आर आलेले आहेत. सो आपण सेल्फ लव्हच्या मेडिटेशनला सुरुवात करूया. डोळे बंद करायचे आहेत. एक तासाने. येस. ओके, डोळे बंद. डीप ब्रीद इन and relax. Again, deep breathe in and relax. पोट रिलॅक्स. दोन्ही गुडघे एकदम रिलॅक्स. कंबर, पाठीचा कणा एकदम रिलॅक्स. दोन्ही शोल्डर्स, दोन्ही हात, हातांची बोट एकदम रिलॅक्स. मानेचा कणा एकदम रिलॅक्स. रिलॅक्स and relax. संपूर्ण लक्ष माझ्या आवाजावर आणि आपण
आपल्या मनामध्ये जे काही विचार येत आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. त्याने ह्या मेडिटेशन मध्ये आपले 100% द्यायचे आहेत. वन मोर टाइम डीप ब्रीदिंग. टेक अ डीप ब्रीथ. रिलॅक्स. ज्यांना ब्रीदिंग करताना डीप ब्रीदिंग सोपं वाटतंय त्यांनी डीप ब्रीदिंग करायचं आहे. ज्यांना नॉर्मल ब्रीदिंग सोपं वाटतंय त्यांनी नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचं आहे. एकदम रिलॅक्स. श्वास घेताना पॉझिटिव्हिटी घ्यायची आहे. श्वास सोडताना आपल्या मनातली निगेटिव्हिटी बाहेर टाकायची आहे. फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करायचा आहे. तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे त्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आजपर्यंत तुम्हाला आलेला प्रत्येक आनंदाच्या क्षणाचा विचार करायचा आहे. तुम्हाला जाणवेल तुमच्या समोर एक शिडी इमॅजिन करायची आहे ज्याला 10 स्टेप्स आहेत. एक पांढऱ्या रंगाची शिडी. त्या शिडीच्या एक एक स्टेप्स खाली उतरायच्या आहेत. इमॅजिन करायची एक शिडी ज्याला 10 स्टेप्स आहेत. मी 10 अंक मोजणार आहे. आपण एक एक शिडीमध्ये पायरी उतरणार आहोत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि एक सुंदर खोली. जी खोली सजवली आहे दिव्यांनी, फुलांनी. अतिशय प्रसन्न वातावरण. ते सगळं सौंदर्य निहाळायचं आहे. समोर एक सुंदर आरसा दिसतोय तुम्हाला. त्या आरशासमोर जाऊन उभं राहायचंय. स्वतःलाच निहाळायचं आहे. त्यामध्ये स्वतःच्या डोळ्यांमध्ये डोळे घालायचे आहेत आणि डोळ्यांमध्ये बघायचंय. अगदी मनापासून स्वतःच्या डोळ्यांमध्ये बघायचंय. गरज आहे ती तुम्हाला तुमच्यावर प्रेम करण्याची. खूप चांगल्या गोष्टी आहेत तुमच्यामध्ये. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही सतत लोकांचा विचार करता. लोक काय म्हणतील याचा विचार करता. आज आपण आपल्या मनाला काही सूचना देणार आहोत.
काही अफर्मेशन्स देणार आहोत. मनाला अफर्मेशन्स द्यायची आहे. स्वतःशी अगदी प्रेमाने बोलायचं आहे. हे आत्म्या, हे मना, या मी पुढे तुझ्यावरती खूप प्रेम करणार आहे. तुला प्राधान्य देणार आहे. माझ्या मनात जे विचार येतात त्यांना प्राधान्य देणार आहे. मी सतत एक अवेअरनेस ठेवणार आहे की मी जे विचार करतोय किंवा करतेय ते पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत. जाणून बुजून स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणार आहे. सेल्फ जजमेंट मधनं, सेल्फ क्रिटिक्स मधनं मी थोडासा ब्रेक घेणार आहे. माझ्यातल्या असलेल्या अवगुणांवर, दोषांवर मी मात करणार आहे. माझ्या स्वतःवर खूप विश्वास आहे. मी खूप कॉन्फिडंट आहे. सगळं चांगलंच घडवून आणण्याची माझ्यात क्षमता आहे. मी नेहमी खरं बोलणार आहे स्वतःशी आणि या जगाशी. मी एक स्वतःची निरोगी सीमा सेट करणार आहे, बाउंड्रीज सेट करणार आहे. जी गोष्ट माझ्या मनाला, शरीराला हानिकारक आहे ती गोष्ट यापुढे मी ऍक्सेप्ट करणार नाही. ज्यामुळे माझी मनःशांती बिघडते, माझ्या मनाला वेदना होतात, मला राग येतो, माझी चिडचिड होते, अशा गोष्टींपासून मी लांब राहणार आहे. यापुढे मी स्वतःला क्षमा करणार आहे, स्वतःला समजून घेणार आहे. स्वतःवर खूप प्रेम करणार आहे. मी एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. पुढील 1 मिनिट स्वतःबद्दलचा विचार करायचा आहे आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. तुमच्यातल्या चांगल्या गुणांचा, तुम्हाला मिळालेल्या आजपर्यंत जे काही बक्षीस असतील, जे काही तुमचं कौतुक कधी झालं असेल, त्या प्रसंगांचा विचार करायचा आहे. एक स्मित हास्य चेहऱ्यावर, मन अगदी शांत. सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्या आहेत, समोर बघायच्या आहेत. एकदम रिलॅक्स, मन अगदी शांत, एक स्मित हास्य चेहऱ्यावर. जेव्हा मानसशास्त्रज्ञ किंवा थेरपिस्ट आत्मप्रेमाला प्रोत्साहन देतात, सेल्फ लव्हला प्रोत्साहन देतात, तेव्हा ते सांगतात यापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाही. स्वतःवर प्रेम करणं, स्वतःबद्दल रिस्पेक्ट असणं यात चुकीचं असं काही नाही. फक्त ते स्वार्थीपणामध्ये जात नाहीये, आपण नार्सिसिस्ट होत नाही आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या चुकांना, दोषांना आज आपण कबूल करतोय आणि त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर घेत आहोत. माझे जे काही दोष आहेत, माझ्या चुका आहेत, त्या माझ्याच आहेत. त्याची जबाबदारी पूर्णतः माझी आहे.
आज मी स्वतःचा स्वीकार करतो. मी जसा आहे तसं मी स्वतःला स्वीकारतो. मी माझ्या नशिबाचा निर्माता आहे. मला जे हवं ते मिळवण्याची ताकद माझ्या मनामध्ये आहे. माझ्या स्वप्नांना मी जगतो. मन अगदी शांत. मी आता 1 ते 5 अंक मोजणार आहे आणि आपण पूर्वस्थितीत येणार आहोत. आपण मेडिटेशन मधनं बाहेर येणार आहोत. मेडिटेशन मधनं बाहेर येताना आपण जो काही या 10 मिनिटात विचार केला आहे, आपल्या मनाला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, त्यांची आठवण ठेवून बाहेर पडायचं आहे. आपल्या मनावर त्या कुठेतरी बिंबवून बाहेर पडायचं आहे. एक पॉझिटिव्ह वेव्ह घेऊन, एनर्जी घेऊन बाहेर यायचं आहे. पाच, 4, 3, 2 आणि 1. एकदम रिलॅक्स. रिलॅक्स. नॉर्मल ब्रीथिंग. रिलॅक्स. आज आपण स्वतःला जे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स दिलेत, पॉझिटिव्ह थॉट्स दिले आहेत, त्याचा विचार करायचा आहे आणि हेच आपली रियालिटी आहे. तुम्ही स्वतःबद्दल जेही पॉझिटिव्ह बोलताय ती तुमची रियालिटी आहे. आणि तुम्ही त्याच स्टेटमध्ये राहायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करणार आहात, हा नेहमी पॉझिटिव्हच करायचा आहे. येस. आणि नेहमीच आपण सेल्फ लव्ह मोडमध्ये राहायचं आहे. आपणच स्वतःची फेवरेट व्यक्ती व्हायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हा सेल्फ लव्ह मोडमध्ये रोज राहायला लागता, तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये जाणवणार आहे. आणि जेव्हा तुम्ही हेच प्रेम लोकांना देणार आहात, तेव्हा लोकांमध्येही तो बदल नक्कीच जाणवणार आहे. येस. दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आहेत आणि हळूहळू डोळ्यांवरनं, चेहऱ्यावरनं फिरवायचे आहेत. मेडिटेशनमधनं बाहेर यायचं आहे. व्हेरी नाईस. सो आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे या सेशनमध्ये आम्हाला जॉईन झालात. उद्या अजून एका छान सेशनसाठी आपण भेटणार आहोत. गुड डे.